नीटचा फॉर्म भरल्यानंतर आणि करेक्शन विंडो झाल्यानंतर एक सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ते तयार करायचे. ॲडमिट कार्ड फक्त डाउनलोडच करायचं नाही आहे, ते असं रेडीमेड डाउनलोड येत नाही, पार्शियली तयार येतं. आणि डाउनलोड केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला अपडेट करायच्या आहेत. त्याचे सर्व डिटेल्स आपण आज बघूया. हे सर्व करणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही आहे, पण यामध्ये जर अनावधानाने का होईना काही चुका झाल्या तर तुम्हाला नीटची परीक्षा देताच येणार नाही. त्यामुळे तुमची सर्व 2 वर्षाची मेहनत जी आहे तुम्ही केली 2 वर्ष ती वाया जाण्याचे चान्सेस आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण करतोय. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची डेट आल्यानंतर ती डेट पब्लिश होईल, NTA पब्लिश करेल. ती डेट आल्यानंतर NEET.NTA.NIC.in या वेबसाईटवरून स्वतःचं ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं म्हणजे झालं असं नाही, अजून पुढची प्रक्रिया आहे. ॲडमिट कार्ड 3 पानाचं असतं. पहिल्या पानावर लेफ्ट लोअर कॉर्नरमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की जो पासपोर्ट साईज फोटो तुम्ही नीटच्या फॉर्ममध्ये अपलोड केलेला आहे, सॉफ्ट कॉपी त्याची, तो सेम फोटो इथे असणं नितांत गरजेचं आहे. NTAने तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. फोटो वेगवेगळे चालणार नाही. म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की त्याच्या 20 कॉपीज काढून ठेवा, त्या लागणारच आहेत पुढे. आता लेफ्ट लोअर कॉर्नरला फोटो लावल्यानंतर त्याच्या बाजूच्या रकान्यामध्ये डाव्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे. ॲडमिट कार्डच्या दुसऱ्या पानावर विद्यार्थ्यांचा पोस्ट कार्ड साईज फोटो चिटकवायचा आहे. मी जेव्हा डॉक्युमेंटची लिस्ट डिस्कस केली होती तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की 6x4चा पोस्ट कार्ड साईजचा फोटो लागणार आहे. या ॲडमिट कार्ड करताच तो लागणार आहे. ॲडमिट कार्डबद्दल पुन्हा आपण एकदा बोलणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत 100% पोहोचेल आणि तुम्हाला मदत मिळेल. धन्यवाद.